नमस्कार मित्रांनो, तुमच्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने 24 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे आर्थिक मदत मिळणार आहे। ही मदत कोणाला मिळेल, कोणत्या योजनेचा समावेश आहे आणि हे पैसे कधी खात्यात येतील? चला तर मग सविस्तर माहिती घेऊया। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर हे कोणत्या योजनेतील लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळणार आहेत पाहूया। मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय 24 मार्च 2025 रोजी आलेला आहे। तर ह्यामध्ये प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या योजना राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आले आहे। राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 असल्यामुळे त्यावेळी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही। त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेल्या अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेहीन बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आलेली आहे। आता ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या 4 ते 5 निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जे डिसेंबरपासून माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबरपासून जे अनुदान मिळालं नसेल अशा लाभार्थ्यांना आता अनुदान मिळणार आहे। दर महिना जे 1500 रुपयेचं अनुदान आहे ते आता मागीलसुद्धा अनुदान मार्चपर्यंत, जे नोव्हेंबरपासून ते मार्चपर्यंत, ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्च ह्या महिन्यापर्यंत जे अनुदान राहिले असेल ज्या त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता येणार आहेत। त्यावरती हा शासन निर्णय आलेला आहे GR। आता शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे पाहूया। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना NSAP ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 ते अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट ऑफ बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेहीन बँक खात्यामध्ये पुढील तात्काळ नमूद केलेल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात आलेला ह्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर आता ह्या निराधार योजनेचे लाभार्थ्यांना जे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 पासून मार्चपर्यंत जे अनुदान राहिलं आहे ते DBT अंतर्गत मिळणार आहे। ज्यांचं DBTला लिंक असेल अशाच लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे, बाकीच्या लाभार्थ्यांना मिळणार नाही। तात्काळ लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड हे DBT प्रमाणे लिंक करून घ्या किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं उघडा, तिथे तुम्हाला हे DBT लिंक होईल आणि हे अनुदान मिळेल। कोणतेही लाभार्थी वंचित राहणार नाही, कारण आता सरकारने ह्यामध्ये मोठा बदल केला आहे। हा DBT लिंक केल्यामुळे बरेच जणांना
DBT लिंक नसल्यामुळे सुद्धा अनुदान मिळणार नाही. आता सरकारचं काम आहे जे राहिलेलं थकीत अनुदान हे देण्याचं त्यांचं काम सुरू केलेलं आहे. तुमचं काम आहे DBTला आधार लिंक बँक खातं हे लिंक करून घेणं गरजेचं आहे लाभार्थ्यांनो. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी ह्या योजनेचा लाभ घेत असेल, ह्या निराधार योजनेची, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा. जर तुम्हाला अशाच शासकीय अपडेट्स हवे असतील तर आरबीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.